नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। स्वाभिमान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे पल्लवी ही सगळ्यांना बोलवत असते आणि त्यानंतर सगळ्यांना सांगत असते, उद्या अदिती मॅडमचा वाढदिवस आहे, त्यामुळेच आपण प्रोग्राम ठरवण्यासाठी सगळेजण भेटलेलो आहे। ही आपली सिक्रेट मीटिंग आहे आणि उद्या शांतनु सर त्यांनी आजपर्यंत जे काही केलं नव्हतं ते उद्या करणार आहेत। ते म्हणजे ते उद्या अदिती मॅडमला आई म्हणून हाक मारणार आहेत। ते उद्या अदिती मॅडमचा आई म्हणून स्वीकार करणार आहेत। हे ऐकल्यानंतर आता सगळेजणच खुश होतात, पण इथे मात्र पुरुषोत्तम आणि सुपर्णाचा चेहरा पडलेला असतो आणि इथे विनायकही रागाने तिच्याकडे बघत असतो। सुपर्णा आता मनातली मनात म्हणत असते, ह्यांचं काही वेगळंच असतं, त्यासाठी इथे आम्हाला जागवून ठेवलेलं आहे। शंतनू आता पल्लवीला म्हणत असतो, पल्लवी बाबा कुठे आहेत? त्यावर आता पल्लवी म्हणत असते, बाबा हे त्यांच्याच रूम मध्ये आहेत। आईंचा डोळा लागल्यावरती बाबा खाली येतो म्हणून सांगितलं आहे। आपण हे सगळं त्यांच्यापासून लपवलं आहे ना, म्हणून आता सगळेजण पल्लवीकडे बघायला लागतात। पल्लवी म्हणते, मी त्यांना बोलवून आणते, तोपर्यंत तुम्ही तुमचं पुढचं डिस्कशन करा। आता विभा विचारू लागते की उद्याचा आपला मेनू काय असणार आहे, आधीच सांगून ठेवा, म्हणजे काय ते आपल्याला आधीच ठरवावं लागेल आणि त्याची तयारी करावी लागेल। तर इकडे आता पल्लवी ही बाबांना बोलावण्यासाठी रूम मध्ये गेलेली असते। इकडे आता सुपर्णाचा चेहरा पडलेला असतो आणि सुपर्णाला राग येत असतो। सुपर्णा आता मनोमन म्हणत असते, मी करते काय आणि हे भलतच करत आहेत। बाबा आता इथेच झोपलेले असतात। त्यावेळेला पल्लवी हळूच त्यांचा दरवाजा उघडते आणि त्यांना खुणावत म्हणत असते, बाबा खाली चला। आता इथे आदितीचा डोळा लागला की नाही हे प्रभाकर बघत असतो आणि तो तिथून निघत असतो। इकडे पल्लवी खुणावत असते की बाबा लवकर लवकर चला, कारण सगळेजण तुमची खाली वाट बघत आहेत। आता इथे आदितीच्या नकळत प्रभाकर हळूच बेडवरून उठतो आणि पल्लवी त्याला आता खाली घेऊन येत असते। पल्लवी म्हणत असते, बाबा सगळेजण तुमची वाट पाहत आहेत आणि चला लवकर खाली, असं म्हणून ती आता त्याला खाली घेऊन आलेली असते। प्रभाकर आता सांगत असतो, सगळ्यांनी काही त्यांची कामं व्यवस्थित करायची आहेत आणि ते मीटिंग चालू असते। ज्योतीला आता इथे झोप येत असते। त्यावेळेला सगळेजण म्हणत असतात की ज्योती, इथे काही झोपा काढण्याची वेळ नाही। त्यावेळेला ज्योती म्हणत असते, अरे यार, ही प्लॅनिंगची सुद्धा वेळ नाही। आता विभा ही ज्योतीला शांत करत असते आणि म्हणत असते, उद्या तुम्ही दोघींनीही कार्यक्रमामध्ये मदत करायची आहे नाहीतर उद्या फक्त चांगले कपडे घाला आणि सेल्फ्या काढत बसा, पण हे चालणार नाही। इथे पल्लवीने प्रभाकरला आणलेलं असतं आणि पल्लवी म्हणत असते, आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि एक गोष्ट म्हणजे हो, उद्या प्रत्येकाने बाहेर जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे आमचं काहीतरी काम आहे। त्यानंतर विभा विचारत असते, मोठ्या जावबाईंना कसं वाटेल? पल्लवी म्हणत असते, तो तर प्लॅन आहे ना आपल्या, त्यामुळे आपल्याला जावंच लागेल। आता इथे पल्लवीचं हे बोलणं ऐकून सुपर्णा तिच्याकडे पाहतच राहते। आता शंतनू सांगत असतो की मी आणि पल्लवी जाऊन रूम मध्ये डेकोरेशन करतो। मोठी आई आणि मोठे बाबा तुम्हाला आराम करायचा आहे तरी तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा आणि तुम्ही झोपू शकताय। तेवढ्यातच आता विनायक त्यांच्या रूम मध्ये येतो आणि विनायक म्हणत असतो, ह्यांचं काय चाललं आहे? एक तर आपले प्लॅन सगळे फसत चालले आहेत आणि त्यामध्ये ह्या शंतनूचं आणि ह्या पल्लवीचं काही वेगळंच चालू आहे आणि ते काय आहे, पल्लवीला आणि आदितीला आपली सगळी खेळी माहीतच आहे, पण शंतनू पण त्या कटामध्ये सामील असेल तर आपलं भांड सगळं फुटेल। शंतनू आता आपला खेळ संपवणार आहे। आता विनायक म्हणत असतो, मला असं वाटतंय की आपण जे शिकार शोधला आहे तेच चुकलो आहे। खरं तर आपण आपला शत्रू ओळखलाच नाही। पल्लवी आणि आदिती यांच्यापासून आपल्याला काहीच धोका नाहीये। आपला खरा गुन्हेगार आहे तो म्हणजे शंतनू आणि शंतनूला सगळं काही समजलं तर घर आणि प्रॉपर्टी सोडा, शिक्षण संस्था सुद्धा आपल्या हातून तो काढून घेईल। त्यामुळे शंतनूला आता संपवायचं आहे असं विनायकचं ठरलेलं असतं। त्यानंतर पल्लवी आणि शंतनू इथे रूम मध्ये आलेले असतात आणि ते दोघेही रूम मध्ये डेकोरेशन करत असतात। पल्लवी म्हणत असते, बरं झालं आपण रूम मध्ये डेकोरेशन करतोय, नाहीतर आईंना सगळं काही समजलं असतं। इथं कसं रूम मध्ये सगळं व्यवस्थित करता येतंय। मगाशी मी बाबांना बोलवायला गेले होते त्यावेळेला मी आईंची झोप बघितली, एकदम सावध आहे। आम्ही ज्या वेळेला कॅम्पला गेलेलो होतो ना तेव्हा सगळ्यांनी बाहेर जायचं ठरवलं होतं, पण इथे आदिती मॅडमला झोप लागण्याची वाट बघितली आणि मग आम्ही निघालो, तरी पण त्यांनी आम्हाला पकडलं। त्या झोपूनही सावध होत्या। पल्लवी म्हणत असते, त्यांनी आमची खरडपट्टीच काढली। शंतनू आता म्हणत असतो, तिने तुम्हाला समजवलं असेल, ती अशी काही ओरडणाऱ्यातली नाहीये। पल्लवी म्हणत असते, अच्छा म्हणजे आईला खूपच ओळखताय तुम्ही।
पल्लवी म्हणत असते, मी सुद्धा ओळखते आईंना. त्यावर शंतनू म्हणत असतो, पण तू कॉलेजपासून ओळखतेस, मी माझ्या जन्मापासून आईला ओळखत आहे. असं म्हटल्यावर पल्लवी आता शंतनूवर हसत असते. तरी त्या आता मेघना, ज्योती आणि विभा तिघी जणी गुलाबजाम बनवत असतात आणि त्यानंतर विभा ही रूम मध्ये येते आणि ती ब्लाऊज शिवत असते आणि म्हणत असते, जाऊबाईंना हा ब्लाऊज खूपच आवडेल. प्रदीप आता काहीतरी शिवणकाम करत असतो आणि त्यानंतर त्याची झोप लागते. विभा आता त्याला म्हणत असते, तुम्ही झोपा, आणि विभाने सांगितल्याबरोबर त्याची गाढ झोप लागते. तर इकडे आता विनायक हा त्याच्या रूम मध्ये असतो आणि तो खूप अस्वस्थ असतो. तो आता त्याच्या माणसाला फोन लावतो. त्याला म्हणत असतो की तू आतापर्यंत ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना त्या चुकल्या आहेत, पण ठीक आहे, पण ही तुझ्या आता शेवटची संधी आहे. जे काही मी तुला सांगतो आहे ते अगदी व्यवस्थित करायचं आहे. तो आता त्या माणसाला सांगत असतो, आपल्याला शंतनूला संपवायचं आहे आणि त्याचं कटकारस्थान हा चालू ठेवतो. तर इकडे आता आदिती ही झोपलेली असते. हळूच प्रभाकर हा त्याच्या रूम मध्ये येतो आणि तो विचार करत असतो, 12 वाजेला फक्त थोडेच मिनिट कमी आहेत, तिला विश केलं पाहिजे. तेवढ्यातच आदितीच्या फोनचा मेसेज वाजतो आणि मेसेजच्या आवाजाने आता आदिती उठते. आता इथे प्रभाकर हा झोपण्याचं नाटक करत असतो. आदितीला आता तिच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा मेसेज आलेले असतात. आदिती ते मेसेज पाहून खूप खुश झालेली असते आणि ती थँक्यू म्हणून रिप्लाय देते आणि आता झोपून जाते. प्रभाकर हा मनातल्या मनात आता आदितीला हॅपी बर्थडे असं विश करतो आणि झोपून जातो. ह्या वर्षीचा वाढदिवस खूप स्पेशल असणार आहे आणि तो तुझ्या घरीच होणार आहे, तू खूप खुश होणार आहेस आदिती. तर इकडे आता पल्लवीचा बेडवरती डोळा लागलेला असतो आणि शंतनू हा ग्रीटिंग कार्ड बनवत असतो. शंतनू आता पल्लवीला विचारत असतो की अगं हे फुलं इथं कसं काय काढायचं. तेवढ्यातच पल्लवीला आता जाग येते आणि पल्लवी शंतनूला म्हणत असते, अहो माझा एवढा तर डोळा लागला होता. पल्लवी आता इथे विचार करत असते, माझा डोळा लागला होता, पण शंतनू सर हे रात्रभर झोपलेले नाहीत आणि हो एवढ्या वर्षांचं त्यांचं आईचं प्रेम हे एका कागदावर उतरलं जाते, ते खूपच सुंदर दिसत आहे. आता इथे पल्लवी ही शंतनूकडे बघत असते. तो मन लावून ते काम करत असतो आणि आदितीला सरप्राईज देण्यासाठी तो मनापासून ते सगळं काही करत असतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे विनायक सुपर्णा आणि पुरुषोत्तमला सांगत असतो, शंतनूचं आता या घरातलं शेवटचं फंक्शन असणार आहे, उद्या शंतनूला संपवायचं आहे. आता इथे वाढदिवसाची सगळी छानपैकी तयारी झालेली असते आणि पल्लवी सुपर्णाला म्हणत असते, मोठी आई तुम्ही अगदी मनापासून या कार्यक्रमात सहभागी होताय ना, हे पाहून खूप छान वाटते. सुपर्णा म्हणत असते, हो हे सगळं मी शंतनूसाठी करत आहे, पण ती काही वेगळ्या स्टोन मध्ये म्हणत असते आणि पल्लवीला इथे काही सगळं वेगळंच वाटत असतं. पल्लवी म्हणत असते, काय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. सुपर्णा आता पल्लवीच्या ह्या प्रश्नाला काय उत्तर देईल हे पाहणं अगदीच रंजकतेचं ठरणार आहे. अशीच मालिकेंची अपडेट जाणून घ्यायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.